अलीकडच्या काळात तरुणाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते। सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत सतत सोशल मीडिया साइट्सवर तरुणी वेळ घालवतात। सोशल मीडियावरून अनेकदा वादही होतात, त्यातून हाणामारी होऊन गुन्हे दाखल होतात। अशीच घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। इंस्टाग्रामच्या पोस्टवरून 5 जणांनी तरुणाचं पुण्यातून अपहरण करून त्याची हत्या केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये ही घटना घडली आहे। नेमका हा वाद कशावरून झाला, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, हत्या करणारे कोण आहेत, या प्रकरणात किती जणांना अटक झाली आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये। साईनाथ गोरक्षनाथ काकड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। तो राहता तालुक्यातील डोराळे येथील रहिवासी होता। तो पुण्यात व्यवसायानिमित्त राहत होता। कोपरगाव मधील कोकमठाण येथील रुपाली संजय लोंढे ही पुण्यात राहत होती। दोघांची ओळख होती। साईनाथ यानं रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर मेसेज करून शिवीगाळ केली। याचा राग आल्यानं रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने आणि राहुल चांदर तसेच अल्पवयीन मुलगी असे 5 जण साईनाथ काकड याच्या पुण्यात राहत असलेल्या रूमवर गेले। त्यांनी साईनाथला रूम मधून बाहेर काढून गाडीनं कोकमठाण येथे आणून मारहाण केली, तसेच त्याला विषही पाजला। त्यानंतर साईनाथच्या वडिलांना फोन करून कोकमठाण येथे बोलावून घेतलं। त्यावेळी साईनाथ हा अस्वस्थ होता। वडिलांनी त्याला शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला। मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी साईनाथला मृत घोषित केला। या प्रकरणी साईनाथचा भाऊ महेश काकड याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी अनिल लोंढे, दिनेश आसने, राहुल चांदर या तिघांना अटक झाली आहे, तर मुख्य आरोपी रुपाली लोंढे ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत असल्याची माहिती कोपरगावचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक मथुरे काय म्हणाले पहा। काल दिनांक 10 मे रोजी तक्रारदार महेश गोरक्षनाथ काकड राहणार डोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे राहत होता व्यवसायानिमित्त। त्याला त्याच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन यातील आरोपितांनी तिथून त्याला अपहरण करून आणलं आणि कोकमठाण या ठिकाणी आणून तो अत्यवस्थ झालेला असताना त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं। त्याच्या वडिलांनी त्याला शिर्डी येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। डॉक्टरांनी उपचार करत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून फिर्यादी यांनी याच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केलेला असून मैताला पुणे येथे किंवा तिथून आणत असताना रस्त्यामध्ये किंवा घरी आणल्यानंतर कुठेतरी त्याला मारहाण केली असावी किंवा त्याच्यावरती विषप्रयोग केला असावा अशी शंका व्यक्त करून या गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये तर या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी PSI दीपक रोठे, PSI हंडोरे, त्याच्यानंतर कर्मचारी काकडे, तावरे सगळे कर्मचारी आहेत सोबत। याच्यामध्ये आरोपी अनिल लोंढे, आरोपी दिनेश आसने आणि आरोपी राहुल चांदर यांना आपण अटक केलेली आहे। न्यायालयामध्ये आज त्यांना हजर केलं असता न्यायालयाने त्यांची शनिवार दिनांक 17 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तपास चालू आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।